सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा अक्षयला म्हणते की नका एवढा विचार करू तुम्ही, आता नवीन वर्ष सुरू झालंय ना, सर्व काही छान होणार आहे. रमा म्हणते चला बरं आता डोळे मिटा, एवढा विचार करू नका. आणि अक्षय हा डोळे मिटतो. तर आता रमा म्हणते की तुम्हाला आता आपल्या डोळ्यासमोर ती आपलं घर आणा. त्यानंतर आता विचार करत अक्षय हा आपले घर आपल्या समोर असल्याचे डोळ्यातून बघू लागतो. रमा म्हणते की गणपती बाप्पा आपल्याकडे कसे बघतायत आणि गुलाबाचे फुले टवटवीत होऊन फुलू लागली. तर अक्षय आता सर्व ते बघत असतो. रमा म्हणते की आपल्या घरात खूप प्रसन्न वातावरण आहे आणि अक्षयची नजर आता घरामध्ये जाते. रमा म्हणते की आता हळूहळू चालत तुम्ही माझ्या दिशेने येतायत आणि माझ्या जवळ येतायच. मला असं वाटतं की तुम्ही आता माझे खूप लाड करणार आहात. त्यानंतर आता मला असं काही वाटतं की अक्षय म्हणतो की तुझ्यापेक्षा मला आता दुसरं कोणी जास्त महत्त्वाचं वाटतंय. तेवढ्यात अक्षय डोळे उघडतो. तर रमा म्हणते की का तुम्ही डोळे उघडलेत. पुन्हा रमा ही अक्षयला डोळे मिटण्यासाठी सांगते. अक्षय म्हणतो की चल आता मी तिथे आलो आणि तू मला म्हणाली तर मी म्हटलो की तुझ्यापेक्षा मला जास्त कोणी अजून महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही पुढे जाता. तर अक्षय पुढे जातो आणि समोरच एका बाहुलीचा फोटो आणि पाळणा हलत असलेला अक्षयला दिसतो. त्यानंतर रमा म्हणते की बघा आता आपलं छान गोंडससुद्धा बाळ आपल्यासोबत आहे. ते ऐकून अक्षय खुश होतो आणि रमाला आपल्याकडे ओढतो. तेव्हा असा विचार आता डोळ्यातून करताच अक्षय हा भानावर येतो आणि हसू लागतो आणि प्रेमाने अक्षय आता रमाला आपल्या मिठीत घेतो. दुसऱ्या दिवशी रमा ही किचनमध्ये काम करत असताना आनंद तिथे येतो आणि म्हणतो की रमा तुला अजून काही हवं आहे का, मी तुला मदत करतो. रमा म्हणते की तुम्ही बसा, मी तुम्हाला जर काही हवं असेल तर आणून देते. आनंद म्हणतो की रमा प्लीज मला काहीतरी काम दे, मला आता कामात बिझी असायचंय, कारण मग माझ्या डोक्यात काही विचार येणार नाही आणि मग माझ्या डोक्यात विचार जर आले नाही तर मग मला जानूची आठवण नाही येणार. तर रमा ही हसतच आनंदला म्हणते की अच्छा आनंद दादा असं आहे का. तर डोक्याला हात लावत आनंद म्हणतो की जानू 2 दिवस माहेरी गेली पण माझ्या डोक्यातून जानूचा काही विचारच जात नाहीये. आनंद म्हणतो बघ ना काय आहे माहेरी सारखं सारखं. तर रमा म्हणते बघा ना. आनंद म्हणतो की जानू या घरातील माझी शान आहे आणि मी तिला खूप मिस करतो. तर रमा ही आनंदकडे बघू लागते. रमा म्हणते की आनंद दादा तुमच्या आणि जान्हवी वहिनीचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे ना. तर आनंद म्हणतो हो. रमा म्हणते की जान्हवी वहिनी घरात कुणाचेच नाही ऐकायच्या पण त्या तुमचे ऐकतात आणि त्या जे काही सांगतायत ना ते तुम्ही सुद्धा ऐकतायत. तर आनंद मान हलवतो. रमा म्हणते की पण आनंद दादा हा छोटासा दुरावा असतो ना तो पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पाडतो. तर आनंद बोट करत म्हणतो की ॲक्च्युली तू एकदम बरोबर बोलतेस रमा. तेवढ्यात रमाकांत तिथे येत रमाला आपल्या रूममध्ये बोलावतो. तर रमा म्हणते मी आलीच. इकडे आता रमाकांतकडे येताच रमाकांत म्हणतो की आम्ही शशिकांतचा पाठलाग केला आणि तिथे त्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटायला यायची आणि वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे पॉकेट द्यायची. आणि आता लगेचच रमाकांत त्याच्या मोबाईलमधील शशिकांत ते पॉकेट घेतानाचा फोटो रमाला दाखवतो. तो फोटो बघताच रमा म्हणते की आता त्यांच्याकडून आपण दुसरी काय अपेक्षा करणार. रमा म्हणते की नेमकं ते काय करतायत हे कसं शोधायचं आता. रमाकांत म्हणतो की त्यासाठी काहीतरी करावं लागेल पण मला वाटतंय काही दिवस आपण आता शांतता घेऊ आणि जर जर दादाला ही गोष्ट कळली तर मग खूप वाईट घडेल. रमाकांत म्हणतो की दादा हा गप्प बसणारात नाही आणि आम्ही जशा पद्धतीने त्याचा पाठलाग केला ना त्यावरून आपल्याला काहीतरी नक्कीच मिळेल. रमा म्हणते बरोबर आहे, आपण आता सावध राहायला हवं आणि आपल्या हातात पुरावा नसताना त्यांना काही कळता कामा नाही. इकडे आता सर्वांनी मुकादमांचा हॉल मस्तपैकी सजवलेला असतो आणि सर्वजण नवीन वर्षाचे तयार होऊन एकत्र जमलेले असतात. तेवढ्यात आई आजी तिथे म्हणतात की ऐका आपल्या मुकादमांमध्ये किती जरी वाद होत असले तरी आपण वर्षाच्या अखेरीस असं सेलिब्रेशन हे करतोच. आई आजी म्हणते की त्यामुळे त्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र येतं. तेव्हा लगेच अक्षय आई आजीला म्हणतो की आई आजी हे खरं आहे पण आपल्या घरातली माणसं एकत्र येण्यासाठी खरंच तू काही एफर्ट केले का. तेव्हा आता आई आजीला मोठा धक्का बसतो. तर आब्या अक्षयला खुणावत म्हणतो की अक्षय काही बोलू नकोस. अक्षय म्हणतो मी खरं तेच बोलतो, आपल्या सगळ्यांना हे वाटतं पण कोणी बोलत नाहीये. आई आजी म्हणते की अक्षय सगळं कुटुंब एकत्र येण्यासाठी मी काही करत नाही, म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं. अक्षय म्हणतो की म्हणजे हे जे काही तू पार्टी अरेंज करतेस घरात सेलिब्रेशन करते त्यापेक्षा घरातली नाती घट्ट होण्यासाठी तू जर काही एफर्ट्स घेतले तर बरं होईल. आजी म्हणते की तुला दुसरं काही सुचवायचंय का अक्षय, का माझ्यासोबत भांडण उकरून काढायचंय. अक्षय म्हणतो की मला फक्त एवढंच म्हणायचं. तर सीमा म्हणते की अक्षय ही वेळ आता बोलायची नाहीये. तर अक्षय म्हणतो ओके. तर अक्षय म्हणतो की कोणीच काही गंभीर होऊ नका, सर्व काही छान आहे आणि आजी तू कंटिन्यू कर.
त्यानंतर आता रामा उठून उभा राहते आणि म्हणते की आज आपण आता इथे एक खेळ खेळणार आहोत, त्याचं नाव आहे झूठ बोले कव्वा काटे. तर आरती म्हणते म्हणजे काय ग रामा? तर रामा म्हणते की आपण एकमेकांना प्रश्न विचारायचे, पण रामा म्हणते की आपण त्या प्रश्नांची खोटी उत्तरे द्यायची आणि जो खरे उत्तर देईल त्याला शिक्षा. तर रेवा म्हणते की मला हा गेम माहिती आहे, आपण खूप खेळायचो रामा. तर राभ्या आणि आरती म्हणतात की खूप इंटरेस्टिंग गेम आहे हा. त्यानंतर अक्षय म्हणतो की मला खोटं बोलायला आवडेल आणि अक्षय पटकन खुर्चीवर येऊन बसतो. तर रेवा म्हणते पहिला प्रश्न मी विचारते, अक्षय तुझी हाईट किती आहे? त्यानंतर अक्षय म्हणतो 2 फूट 65 इंच. तर सगळे हसू लागतात. त्यानंतर आभ्या म्हणतो अक्षय या जगात तुझं आवडणारी व्यक्ती कोण आहे? तर हसतच अक्षय म्हणतो माझे वडील शशिकांत मुकादम. आरती म्हणते की तुमचा आवडता रंग कोणता? तर अक्षय म्हणतो की मला अशा डार्क चणचणीत आणि भरभरीत गोष्टी खूप आवडतात. त्यानंतर रेवा म्हणते की अक्षय तुझं कुणावर प्रेम आहे? तेव्हा विचार करत अक्षय म्हणतो की या प्रश्नाचं उत्तर मी खोटं कसं देऊ शकतो? आणि लगेच अक्षय म्हणतो की मिसेस पृथ्वी. तर रेवा म्हणते की नाही नाही. तर अक्षय म्हणतो की मला माहीत आहे मी खरं उत्तर दिलंय. अक्षय म्हणतो की माझं खरंच पृथ्वीवर प्रेम आहे. अक्षय म्हणतो मी आता खरं बोललो, द्या मला शिक्षा. तर आभ्या म्हणतो की तू आता उलटं गाणं म्हणायचंस. तर अक्षय पटकन पाठीमागं वळून बसतो. तर आभ्या म्हणतो तसं नाही. तर आभ्या म्हणतो सगळे शब्द उलटे करून गाणं म्हणायचं. तर अक्षय म्हणतो नको बाबा, काही करायला सांगा पण गाणं म्हणायला लावू नका. त्यानंतर अक्षय हा मोबाईल बघत त्यामध्ये उलटे शब्द करून गाणे म्हणतो. तर सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता रेवा ही समोर बसते. तर आभ्या म्हणतो की रेवा तुझ्या केसाचा रंग कोणता? तर रेवा म्हणते पिवळा. आरती म्हणते डोळ्याचा. तर रेवा म्हणते हिरवा. तर आता आनंद म्हणतो की तुला सगळ्यात जास्त काय करायला आवडतं? तर रेवा म्हणते पूजा. आणि सर्वजण हसू लागतात. रमाकांत म्हणतो की रेवा तुझ्या होणाऱ्या बाळाचं नाव काय ठरवलंस? तर रेवा विचार करून म्हणते की माझ्या बाळाचं नाव चंपकराव. तर सर्वजण हसू लागतात. त्यानंतर रामा म्हणते की तू प्रेग्नंट आहेस का? तर रेवा म्हणते हो. तर आभ्या म्हणतो पकडलं. रेवा म्हणते ऑब्विसली. तर अक्षय म्हणतो म्हणजे तू प्रेग्नंट नाहीयेस? तर रेवा ही अक्षयकडे बघते. रेवा म्हणते मी खोटंच बोलत होते पण हे खरं आहे. अक्षय म्हणतो की रेवा खेळाचे नियम तुझ्या लक्षात नाहीये का? तुला खोटं बोलायचंय. अक्षय म्हणतो की रेवा आता तू हो म्हणाली आणि नाही ही म्हणाली, तेव्हा आता आम्हाला कळत नाहीये तो प्रेग्नंट आहेस की नाही. रेवा म्हणते हे खोटंच आहे, मी खरंच बोलत होते ना. अक्षय म्हणतो की रेवा तू जर खोटं बोलली असेल तर आपण हा गेम कंटिन्यू करूया, पण तू जर खरं बोलली असेल तर मग तू आता हरली आहेस बर का. रेवा म्हणते नाही मी नाही हरले. तर मग अक्षय म्हणतो तुला नियम आठवत नाही का? अक्षय म्हणतो मी कन्फ्यूज झालो. रेवा तू प्रेग्नंट आहेस की नाही? तेव्हा रेवा म्हणते की मी प्रेग्नंट आहे अक्षय, पण तू हे काय बोलतोयस? रामा म्हणते की आम्ही तुला एवढंच विचारतो तू खरं बोलली की खोटं बोलली? तर रेवा म्हणते मी नाही खोटं बोलू शकत. रेवा म्हणते मी आई आहे आणि माझ्यासाठी ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. रेवा म्हणते आई आजी बघा ना. तर आई आजी म्हणते की अरे तिचं बरोबर आहे, तिचं भावना समजून घ्या. रेवा म्हणते की पण ही रमा नाही समजू शकणार कारण ती अजून प्रेग्नंट नाही झाली ना. तेव्हा रमाला मोठा धक्का बसतो. तर आता रेवाला राग येऊन रेवा म्हणते की आय एम सॉरी, मला हा गेम आता कंटिन्यू नाही करायचा. आणि रागाने रेवा तिथून जाऊ लागते. तेव्हा अक्षय म्हणतो की घसरशील रेवा, सावकाश ग. रेवा जाताच आभ्या म्हणतो की अक्षय तिला समजावण्याचा प्रयत्न करतोस का? ती जरा हर्ट झाली. तर सीमा म्हणते अभि काय बोलतोयस तू? तर आता अक्षय म्हणतो ठीक आहे आणि अक्षय रेवाला समजवायला जातो. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय तुझा अजूनही माझ्यावर डाऊट आहे का? अक्षय म्हणतो की वेडी मी का तुझ्यावरती डाऊट घेईल, मी तुझी गंमत करत होतो. अक्षय म्हणतो जोक. तर रेवा म्हणते की मला असे जोक आणि अशी मस्करी नाही सहन होत अक्षय. अक्षय म्हणतो की आता यापुढे मी असं काही वागणार नाही रेवा, तेव्हा तू सुद्धा सोडून दे. रेवा म्हणते की जसं बाळाचं वजन वाढतंय ना तसे माझे पाय सुद्धा खूप दुखतायत आणि सुचतायत सुद्धा. तर अक्षय आता रेवाकडे बघत विचार करतो की हिने काय मॅनेज केलं आणि कसं मॅनेज केलं, माझं डोकं आता विचार करू करू जड झालंय. रेवा म्हणते की अक्षय अजूनही तू माझ्यावरती डाऊट घेतोय, म्हणजे तू आतापर्यंत जे काही करत होता ते सर्व नाटक होतं. तर रेवा म्हणते म्हणजे मी तुला अजूनही आवडत नाही आणि तुझं माझ्यावर प्रेम नाही ना? तर अक्षय म्हणतो काय बोलतेस रेवा? तर रेवा म्हणते की नाही अक्षय. रेवा म्हणते की मला कळलंय तुझं खरंच माझ्यावर प्रेम नाहीये. तेव्हा अक्षय विचार करतो की आता या रेवाला कन्व्हिन्स करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर अक्षय रेवाचा हात धरत म्हणतो की रेवा तू असा का विचार करतेस, मला तू खूप आवडतेस. तर रेवा म्हणते नाही अक्षय. रेवा म्हणते तरी सुद्धा मला का असं वाटतंय की तू हे सर्व नाटक करतोयस अक्षय. तर अक्षय म्हणतो की बोल मग मी तुझ्यासाठी काय करू? तर रेवा म्हणते रमा सतत माझ्या डोळ्यासमोर असते, तिची वाईट नजर माझ्या बाळावर तर नाही पडणार ना? तेव्हा असंच मला सतत वाटत असतं, म्हणून तू मला बेबी हनीमूनला कुठेतरी बाहेर घेऊन जा. तेव्हा रमा म्हणते की तिला तुम्ही बेबी हनीमूनला घेऊनच जा, कारण
तिचा अजूनही तुमच्यावरती विश्वास नाहीये. रमा म्हणते की तिला तुम्ही बाहेर फिरायला घेऊन जा, म्हणजे तिला कळेल की तुमचं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे. तेव्हा अक्षय हा रामाकडे बघतो. रमा म्हणते की तिला सगळं खरं सांगून टाका. तेव्हा अक्षय अवाक होऊन रामाकडे बघतो. तेव्हा आता रेवाच्या बेबी हनीमूनमध्ये रमा येऊन आता रेवाची कशी वाट लावते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.